नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मटण वड्याची रेसिपी। इथे मस्त असं आपलं मटण छान इथे रेडी आहे तर्रीवालं। इथे आपण मस्त कोंबडी वडे बनवलेले आहेत कोकणी स्टाईलमध्ये, पाहू शकता मस्त टम्म फुगले। इथे मी पाव किलो मटण कुकरमध्ये शिजवून घेतले, हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। इथे मी एक 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कट करून घातलेले आहेत। इथे आपला घरगुती मसाला 3-4 चमचे, तिखट जसं हवं तसं तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। ते लाल मिरची पावडर घातली मी 1 चमचा। आपल्याला इथे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला मस्त असा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मस्त इथे आता आपल्या कांद्याला आता याच्यात आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया। आपलं नेहमी आपण जे वाटण रेडी करतो कांदा खोबरा लसूण आणि आलं मस्त भाजून आपण त्याला मिक्सरला कोथिंबीर घालून छान वाटण करून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी एक 5-6 चमचे हे वाटण घातलेलं आहे। मस्त छान आता ह्याला आपण परतून घेऊया। मसाला आपलं वाटण आणि कांदा सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आपल्याला। इथे 2 मिनिटं आता आपण याला वाफ काढूया। 2 मिनिटानंतर पाहूया इथे आपण मस्त इथे सॉफ्ट झालं आहे। हे थोडंसं मसाल्यानुसार थोडंसं आपण मीठ घालून ह्याला छान परतून घेऊया। इथे मस्त असं छान एकजीव झालं आहे। अजून एक याला आपण वाफ काढून घेऊया। पाहू शकता इथे मस्त ह्याला आता व्यवस्थित हे सगळं एकजीव पण झालेलं आहे। आपला मसाला आणि कांदा मस्त इकडे छान असं एकत्र झालं आहे। आता आपण जे कुकरमध्ये मटण शिजवून घेतलेलं आहे ते आपण इथे घालूया। मटण कुकरमध्ये शिजवलं पटकन शिजून जातं। एक 8-10 शिट्ट्या काढून याला मस्त असं छान शिजून घ्यायचं, म्हणजे आपला मटणाचा रस्सा बनायला जास्त वेळ नाही लागत, पटकन आपलं होऊन जातं। इथे एक छान असं ह्याला एकजीव करून घेऊया। मस्त पाहू शकता आता ह्याला उकळी आली येते, छान रंग देखील आला ह्याला। पाणी तुम्ही जसं कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ हवी आहे रस्सा त्या हिशोबाने तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता। मस्त थोडासा दाटसरच झाला रस्सा। इथे पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घाला। मस्त आता ह्याला उकळी येते इथे। आता ह्याला आपण आता एक वाफ काढून घेऊया ह्याला। पाहू शकता इथे मस्त छान असा रंग देखील आलाय, तेल देखील सुटले इथे आता आपलं मस्त मटणाला। मस्त असं दाटसर झालंय। आता ह्याला अजून एक 5-7 मिनिटं ह्याला अजून झाकून ठेवते। 5 मिनिटानंतर पाहू शकता मस्त इथे छान असं मटण आपलं रेडी झालेलं आहे। मटणाचा रस्सा एकदम जबरदस्त झालेला आहे। आता इकडे कोंबडी वड्याची आपण तयारी करूया। ऑलरेडी इथे पीठ सकाळीच आईने भिजत घालून ठेवलेलं, मळून ठेवलेलं। आता इकडे तेल तापत ठेवले। हे आपलं भाजणीचं पीठ रेडी करून आणलेलं चक्कीतून आणि याला सकाळी याला छान असं मळून ठेवलेलं आहे। याला थोडं मुरत ठेवलं ना वडे इथे छान असे मस्त फुगून येतात, छान असं व्यवस्थित टम्म फुगतात। आता इथे लहानसर गोळा घेऊन आता आपण लहान लहान असे गोलसर याचे वडे बनवून घ्यायचे। तिथे एकदम पातळ पण नाही आणि एकदम पण जाड नाही, असे मीडियमच थोडेसे ठेवायचे हे वडे, म्हणजे व्यवस्थित ते खुसखुशीत राहतात वडे। इथे थोडंसं आईने याच्यामध्ये होल केलं आहे। आता छान असे कडक तेल तापवून घेतलं आहे। आता मस्त आपण याच्यात तळून घेऊया। पाहू शकता इथे मस्त असा छान वडा फुगलेला आहे। इथे
थोडेसे आपल्याला असे लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे तेलावरती तळून घ्यायचेत आपल्याला वडे। पाहू शकता मस्त इथे वडा फुगला येते, कलर पण छान आलाय। पाहू शकता तुम्ही मस्त वडा इथे सगळे मोस्टली आता वडे आपण करून घेऊया, आपण थोडे थोडे तळून घेऊया। हे सगळे आता वडे छान इथे रेडी झालेले आहेत। आतून बघा मस्त असं सॉफ्ट खुसखुशीत, थोडेसे जाडसर ठेवले ना चवीला एकदम छान लागतात। चला आता आपण आपली थाली इथे सर्व करूया। मस्त आपलं झणझणीत इथे मटण रेडी आहे, त्यासोबत आपले हे खुसखुशीत कोंबडी वडे कोकणी स्टाईलमध्ये। चला तर मग या जेवायला। आपली इथे छान अशी मस्त चमचमीत गटारी स्पेशल मटण वडे थाली इथे रेडी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।